ही आरपारची लढाई, ही लढाई विचाराची आहे, आरपारची लढाई नाही. चव्हाण साहेबांचा, आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी ही त्या ठिकाणी लढाई आहे आणि तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होतील, लोक येतील जातील, अनेक विचाराचे लोक येतील, पण जो विचार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलाय तो विचार पुढे नेण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आज मतदारसंघामध्ये वातावरण चांगलं आहे, आपण सर्व बघताय, पण आपण गाफील राहता कामा नये. मला तुम्ही सांगा की इथून गेल्यानंतर आपल्या घरापासून सुरुवात करा. आपल्या घरामध्ये आपल्या माता भगिनींना, आपल्या पत्नींना, आपल्या शेजाऱ्यांना, भगिनींना सांगा की या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंगे आहेत. त्यांचं नाव 1 नंबरला आहे आणि त्या नावापुढचं बटन दाबून आपण त्या ठिकाणी मला पुन्हा एकदा आपली सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. सुरुवात घरात न करायची आणि मग पुन्हा शेजारी पाजारांना सांगायचं. आणि मी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगतो की आता घरोघरी फिरून आपण प्रचार त्या ठिकाणी केला पाहिजे. विरोधक येतील, काही अफवा त्या ठिकाणी सोडतील, काही भडक भाषण करतील, आपला संयम ढवून द्यायचा नाही. आपला संयम त्या ठिकाणी ढवून द्यायचा नाही. तुम्हाला जर राग आला प्रचंड तर तो राग मी व्यक्त करतो, त्याला मी समर्थ आहे. तुम्ही फक्त सहन करा, मी सहन करत आलोय, तुम्ही सहन करा, पण आपलं संतुलन बिघडण्याचं काम ही मंडळी करतील आणि त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आज राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे. मला जी मंत्रिपदाची संधी मिळाली त्याच्या माध्यमातून सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये कापूस खरेदी असेल किंवा भाजीपाला पणनचा विषय असेल, अनेक विषयाला मार्ग देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. भूविकास बँकेचे त्या ठिकाणी थकीत जे पगार होते ते देण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिबा फुलेची कर्जमाफी योजना ही उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली. मी सहकार मंत्री म्हणून त्याची अंमलबजावणी केली. 50,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी स्वतः तरतूद केली. दुर्दैवाने सरकार गेलं. ही रक्कम त्यांनी त्या ठिकाणी इतर गोष्टीकडे वळवली. त्यामुळे बरेच जण आपण त्याच्यापासून अलिप्त राहिले. पण मुख्यमंत्री महोदय येतात आणि ते सांगतात की आम्ही कर्जमाफी केली, जोरात बोलतात, पण आपण विचार करा की मला कर्जमाफी मिळाली का, माझ्या शेजाऱ्याला मिळाली का, माझ्या गावात मिळाली पाहिजे का, याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी करणं हे गरजेचं आहे. मंत्रिपदाच्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये सुद्धा काम करत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं. आपण चांगलं सहकार्य त्या ठिकाणी दिलं. मी पालकमंत्री असल्यामुळं त्या ठिकाणी फिरत असताना पुढे एक पोलीस गाडी असायची, मागे एक पोलीस गाडी असायची. मी मात्र निवांत असायचो. अनेक जण म्हणले की तुम्ही एवढं कसे निवांत, तुमचा आवाज येत नाही, तुम्ही आलेलं गेलं कळत नाही. तर मी त्यांना सांगितलं पुढची गाडी मागची गाडी ही शाश्वत नाही, शाश्वत फक्त बाळासाहेब पाटील आहे. आणि त्या बाळासाहेब पाटलांना, शाश्वत असणाऱ्या बाळासाहेब पाटलांना पुन्हा एकदा आमदार करण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण सर्वांनी या निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. अनेकांनी माघार घेऊन मला सहकार्य करण्याची भूमिका दिली. या सर्वांना अतिशय नम्रपणे त्यांना अभिवादन करतो. या सर्वांना इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी घेतलं जाईल. अनेकांनी चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, याबद्दल सुद्धा सर्वांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी मोदी साहेबांनी टाटा एअर बसच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम गुजरातमध्ये घेतला आणि त्याचा रोड शो जो केला तो खरंच आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे. अत्यंत आपल्या महाराष्ट्राला हिणवण्याचं काम त्यांनी कसोशीनं केलेलं आहे. महाराष्ट्राच्या लोकांनी हुतात्म्य पत्करलंय. महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे आणि अशा प्रकारे मोदी आणि शहा
हे आपल्याला डिवचू पाहत आहेत. कुठला तरी सूड घेण्याचं षडयंत्र ते सातत्यानं रचत आहेत आणि जर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आदरणीय पवार साहेब, बाळासाहेब पाटील महाआघाडीसोबत राहणं आपलं सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. हे जे रोजगार गेले नसते तर लाखो मुलांना आपल्या आज रोजगार मिळाला असता. खूप मोठ्या प्रमाणात अराजक जे माजलं आहे त्याचं कारण बेकारी हे एक आहे आणि त्याच्यातूनच उत्पन्न होते अराजक, मुलींवरील अत्याचार. ती जनता सत्याची पाठराखण करून आदरणीय पवार साहेबांचे हात आणि आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आज गेले 25 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना सर्वांगीण चौफेर विकास करण्याचं काम केलं. यांनी केलं, पवार साहेबांनी केलं म्हणून आम्ही काढणार. आज जर आमच्या या तारळी धरणाला धरण्याचं काम झालं नसतं तर इथं बसणारी जनता ही सुकावली असती का? कपाल गावामध्ये आरसीची गरज आली असती का? हे तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही काय केलं? आणि याच्या उलट सांगतो, त्या धरणाला आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी पाठपुरावा केला. पवार साहेबांनी एआयपीच्या माध्यमातून 350 कोटी रुपये दिले. मध्यंतरीच्या काळामध्ये या धरणाचं पाणी तारळे भाग, पाल भाग, सासपड्याचा भाग आणि दुष्काळी भागाला पाणी गेले. गेल्या 6 महिन्यापूर्वी कुठं तिकडे कोरेगाव खटाला पाणी जात होतं. काही नेते मंडळी, आमदार मंडळी आले आणि धरणावर जाऊन पाटील कसे फोटो काढले. अरे बाबा, श्रेय कुणी घेताय? धडपडलं कोण त्यासाठी? तुम्ही जाऊन तिथं फोटो काढताय. जरा तरी मनाची वाटली पाहिजे. परंतु या ठिकाणी आमचे नेते आदरणीय साहेबांनी कधी असं फोटो सेशन केलेलं नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं शाश्वत विकास कुठे असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं हा खऱ्या अर्थानं शाश्वत विकास आहे. तुम्ही कशा पद्धतीनं साहेबांना बोलता हे चुकीचं आहे. जनता गप्प बसते असं समजू नका. जनता मताच्या रूपाने तुम्हाला उत्तर देईल एवढंच या ठिकाणी ठासून सांगतो. साहेब, त्या ठिकाणी या अदानीचा प्रोजेक्ट होतोय, तुम्ही आम्ही त्यामध्ये धडपडतोय. साहेब त्या ठिकाणी या अदानीचा प्रोजेक्ट सुद्धा पुढे करण्याचं काम या युती सरकारचं पाप आहे. या अदानीचा प्रकल्प जर तारळी धरणावर झाला तर तुम्हाला आम्हाला सर्व या दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित राहायला लागेल. कारण खालच्या तारळी धरणातनं कळम या ठिकाणी वरती 1 टीएमसीचा 1/2 पाऊण टीएमसी धरण बांधणार आहेत आणि तिथून ते रोटेशन करून पाणी सोडणार आहेत. जर यावर्षी पाऊस पडला, दरवर्षी पाऊस पडल, जास्त पडल, कमी पडल. गेल्या वर्षी किती पाऊस कमी पडला. त्यामुळे तारळी धरणात जर पाणी राहिलं तर तुमचं आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. म्हणून आम्ही सर्वांनी या तारळी धरणाच्या अदानी प्रोजेक्टला या ठिकाणी आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. तर त्याला सुद्धा पुढे नेण्याचं पाप ही युती सरकार या ठिकाणी करते. अशा सर्व बाबीचा विचार करून आपण सर्वांनी अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीला आहे. या ठिकाणी आमचे काँग्रेसचे काही नेते मंडळी, शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब बोलायचे फुडली बी बोलायची. तसं आता हे सनातन नवीन आलंय. मंडळी, या सनातनच्या व्याख्येमध्ये जुन्या जे व्याख्या, जुनी जी चातुर्वर्णाची कल्पना आहे ती कल्पना यामध्ये सर्व जाती पूर्वीच्या परत त्यांना त्याचं पुनरुज्जीवन करायचंय. आणि मग तुमचं काम मी करतो, तुमचा अजेंडा सांगा. तरुण पोरांना बिघडवणं हा तुमचा अजेंडा चालून देणार नाही या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये. जर पैशाच्या मस्तीमध्ये राजकारण करायचा प्रयत्न करत असेल तर चव्हाण साहेबांचे विचार या भूमीमध्ये अजून जिवंत आहेत. ते विचार, ज्या विचाराने देशाला दिशा दिली, ते विचार जपण्याची तुमची माझी जबाबदारी आहे. आपण जर बघितलं, आदरणीय पवार साहेब आज 84 वर्ष आहे. सकाळी 6 वाजता 4 वाजता उठते, त्याचा दिवस सुरू होतोय. फक्त एकच की जो चव्हाण साहेबांनी या राज्याचा मंगल कलश आणलाय, तो मंगल कलश चांगल्या हातामध्ये साबित राहिला पाहिजे. त्यासाठी आदरणीय पवार साहेब रात्रंदिवस काम करतात. सरकार असेल, शिक्षण असेल, औद्योगिक असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पवार साहेबांनी हा महाराष्ट्र 1 नंबर राखण्याचं काम केले. मग अशी माहिती सांगितलं की टाटा एअरबस गुजरातला गेली. आपल्याला माहिती पाठिंबा बिटिंबा काय नाही, मी इथंच होतो, प्रशांत दादा इथंच आहे. फक्त साहेबच म्हणतात लोकशाही आहे, लोकशाहीप्रमाणे मी अर्ज भरला, लोकशाहीप्रमाणेच काढला. साहेबांचा एक लहान कार्यकर्ता
ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार ज्या आदरणीय साहेबांनी जपलं, ज्या शिकवणीत मी माझ्या राजकारणाची साहेब सुरुवात केली तालीम सोडल्यानंतर 2009 साली साहेब तुम्ही पहिल्यांदा विधानसभेवर उभं राहायला तुमची तिसरी टर्म होती, पण माझ्या आयुष्यातली ती राजकारणाची पहिली टर्म होती. नवनाथ पाटील इथं आहेत माझे बंधू साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. साहेबांची तिकीट कापली, आतून बसलेल्या तिकीट मिळाली. सकाळी 7 वाजता मी आंघोळ केली नव्हती. नाताला म्हटलं त्यावेळेला माझ्याकडे स्प्लेंडर गाडी होती. स्प्लेंडर घेऊया, साहेबांच्या ऑफिसला आलो. सुनील भैया 7 वाजता मी ऑफिसला आलो सकाळी. मी नाता पाटील साहेब टेन्शन मध्ये बसले होते आणि साहेबांचं म्हटलं साहेब ह्याच नाही लढायचं आपण, मी तुमच्या माग आहे. तेव्हा माझ्या माग कोणच नव्हतं. आता साहेब 5-7 तरी घेऊन गेलो अर्ज भरायला. साहेब म्हटलं संतोष कसं भ्याच नाही आपण, नेता पालक कोपर्ड्याची गांग आली, बरं सगळी आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडा साहेब मी जाळलं पहिल्यांदा गाड्यालाच, तुतारीच नाही. आणि त्याला पहिला फोटो माझा टीव्हीला मी पहिल्यांदा दिसत होतो. साहेब तुमच्या वातून ना प्रेम करणार आम्ही माणसं आहे. या देशाच्या जनता राजानं मी हिंद केसरी झाल्यानंतर साहेब तुम्ही माझी मिरवणूक काढली, मला गदा दिली, माझ्या आयुष्याचं राजकारणात त्याची संगोपन झालं. ज्या पक्षात मी आलो मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या आदरणीय साहेबांनी शिकवण दिली, जरी मी आता अर्ज भरायचा विधानसभेचं म्हटलं होतं, प्रशांत दादा, अरविंद, रहीम आणि दिगंबर ह्या गँगने काय साहेब मला बसून दिलं नाही. उभं राहायचंच नव्हतं, अर्ज साहेब काढायचाच होता, पण दमात धीर आम्ही प्रशांत दादा होता. त्यामुळे आपण सर्वांनी साहेबांच्या पाठीमागे ठाम राहूया आणि सगळ्यात जास्तीत जास्त मतदान साहेबांनी झालं पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे दादा. आणि अजून एक साहेब विनंती आहे, आम्ही जे उठाव केला, ज्या त्या गावात 2-2, 3-3 गट आहेत ते आपण प्रत्येक गटाचं ऐकलं पाहिजे. कारण काय होतंय, एखादा गट तगड्यात आहे, दुसरा गट जरा कमी ह्याच आहे. त्याचं साहेब म्हणजे भैया असतील, प्रशांत दादा असतील, आदरणीय देवराज दादा असतील, सगळ्यांनी माझी विनंती आहे त्यांचं सुद्धा आपण ऐकून घेतलं पाहिजे. तरुण पिढी आपल्या पार्टीला कमी आहे, पण त्या पिढीचं सुद्धा आपण ऐकून घेतलं पाहिजे. त्यांच्या काय समज चुकीचं असू दे, त्या माणसात चुकीचं असलं तरी बी ऐकून घेतलं पाहिजे. आणि साहेब भैया तुम्ही विधानसभेला अर्ज भरला नाही, 3 दिवस झोपलो नव्हतो विधानसभेला अर्ज भरायचा. खूप प्रेशर असतो विधानसभा. त्या सर्वांना मी विनंती केली की आपण साहेबांच्या मागे ठाम राहिलं पाहिजे, जेणेकरून यशवंत विचार या मतदारसंघात जपणारा एकच व्यक्ती असेल ते आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत. त्यांच्या पाठीमागे आपण आम्ही ठाम होतोच आणि आता बी राहणार, एवढी ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद. आणि भारतीय जनता पक्षानं एक घोषणा केली की आम्ही 48 पैकी 25 जागा या त्या ठिकाणी निवडून देणार. आणि तशा प्रकारचा प्रचार होत असताना लोकसभेचं मतदान झालं. आपण पाहिलं असेल की ज्यांना 45 पार जागा 48 पैकी पाहिजे होत्या त्यांना 17 जागा मिळाल्या. त्यापैकी आपली जागा ही निव्वळ एका चुकीच्या चिन्हामुळं त्या ठिकाणी थोडक्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांचा पराभव त्या ठिकाणी झाला. त्याचप्रमाणे मुंबईमधली एक जागा फक्त 48 मतांनी त्या ठिकाणी निवडून आणली गेली, नाहीतर हे 15 थांबले असते. आणि एकंदर राज्याचं चित्र जे आहे ते राज्याचं चित्र महाविकास आघाडी, आदरणीय पवार साहेब, सोनियाजी गांधी, राहुल गांधी, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष या सर्वांच्या बरोबर आहे हे त्यांच्या लक्षात. निवड लोकसभेला जादा जागा मिळावी यासाठी अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर 25 जून 23 रोजी भोपाळ येथे एक आरोप करण्यात आला की महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा आहे, राज्य बँकेमध्ये घोटाळा आहे आणि
2 दिलेल्या त्याच मंडळींना शासनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सामावून करून घेतले. कशासाठी? तर निवारसे पार पाहिजे होते. त्यांना आंध्र प्रदेश आणि बिहारची मदत घ्यावी, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची मदत घ्यावी लागली आणि त्यांच्या माध्यमातून शासन स्थापन केलं. आज सर्व राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या महाविकास आघाडीला आहे. आपण सर्वांनी मला नेहमी साथ आणि सहकार्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून 19च्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पणन विभाग आणि जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि त्या काळामध्ये काही विकास कामं आपण चांगल्या प्रकारची करू शकलो. 1.5 वर्ष कोरोनाचा काळ झाला आणि ही सगळी कामं करत असताना 1.5 वर्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थानं गती मिळाली. परंतु मध्यंतरी आपल्याला मंत्रिपद त्या ठिकाणी सोडावं लागलं आणि त्यामुळे काही विकास कामं ही आपली अपुरी राहिली आणि येत्या काळामध्ये या चव्हाण साहेबांच्या विचाराच्या मतदारसंघाची गती अधिक करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य देणं अपेक्षित आहे. मी या कराड उत्तर मतदारसंघाला अतिशय मनापासून या ठिकाणी साष्टांग असा नमस्कार घालतो की ज्यावेळेस पवार साहेबांना सोडून अनेक सहकारी त्या ठिकाणी निवडून गेले त्यावेळी आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला. कराड उत्तर मधले एकही व्यक्ती, एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी या विचारापासून बाजूला गेला नाही आणि तो विचार पुढे नेण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस आले कराडला 3 जुलैला त्यावेळी आपण सर्वांनी प्रचंड उपस्थित आपण त्या ठिकाणी दाखवून दिलं. त्याचप्रमाणे आपण शिवस्वराज्य यात्रा उमरेला घेतली त्यावेळेला आपण चांगला प्रतिसाद दिला. महिलांचा मेळावा आपण कारखान्यावर घेतला त्यालाही चांगल्या प्रकारचं सहकार्य सर्व महिला वर्गानं त्या ठिकाणी दिलं. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर आपला अर्ज भरत असताना आपण सर्वजण प्रचंड अशा संख्येने त्या ठिकाणी आला होता. या मतदारसंघाला एक संस्कृती आहे. पुरोगामी विचारानं चव्हाण साहेबांच्या पवार साहेबांच्या विचारानं जात असताना बेरजेचं राजकारण करण्याची भूमिका आणि कोणताही संघर्ष न करता मतदारसंघाचा विकास करावी भूमिका आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपण रिसर परवानगी घेतली परंतु आपल्याला त्या ठिकाणी वेळ का झाला आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पण अतिशय संयमानं आपण त्या प्रसंगाला सर्व सामोरं जाऊ कारण शेवटी निवडणुका येतात जातात. प्रत्येक निवडणूक ही लोकांना त्या ठिकाणी लोक शिक्षणाचं काम देत असतात. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा विचार या मतदारसंघाचा विचार कसा राहणार हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. आजही आपण यातून त्या ठिकाणी टनेल काढून पाणी सर्व या चोरे भागाला या सर्व भागाला द्यायचं अशा प्रकारची योजना याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं. पण निव्वळ मला सांगण्यात आलं की एबीपीच्या माध्यमातून पैसा आलाय 50 मीटर प्रोजेक्ट टेंडर दिलेत ते आता रद्द करता येणार नाहीत. हा आमच्यावर अन्याय झाला. ठीक आहे आमचा आवाज त्यावेळी क्षीण होता पण आमचा दृष्टिकोन हा होता की या चव्हाण साहेबांच्या मतदारसंघाला पाणी मिळावं. मी त्या ठिकाणी हे करत असताना लोकांच्या मध्ये जाऊन त्याचा प्रोपोगंडा केला नाही. प्रत्यक्ष याचं रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे सर्व त्या ठिकाणी आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या योजना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. खरंय पैसा येतो जातो असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते. पैसा आल्यानंतर कैफ शिरला पाहिजे. त्या ठिकाणी त्याचा वापर कसा करायचा हे त्या ठिकाणी कळलं पाहिजे. ठीक आहे तो त्यांचा विषय त्या ठिकाणी आहे. टीका कुणावर करावी हा माझा विषय त्या ठिकाणी कधी राहिलेला नाही आणि मी एवढंच सांगतो की आपण राज्यामध्ये महाविकास आघाडीचे शासन जर दिलं तर आम्ही निश्चित चांगल्या प्रकारचं काम करू. ज्या योजना सुरू आहेत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संजय गांधी स्वावलंबन योजना असेल जवाहर योजना असेल पूर्वीच्या सरकारच्या योजना या योजना कुठल्याही सरकारनं बंद केल्या नाहीत. त्या ठिकाणी बंद करण्यात येणार नाहीत. त्या योजना सुद्धा त्या ठिकाणी चालू राहणार आहेत. आपण कैलास चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठराखण करतो. या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी प्रतापगडावर 30 नोव्हेंबर 1957 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा उभा केला की जो पुतळा समुद्र सपाटीपासून जास्त उंच आहे. प्रतापगडावर प्रचंड असा त्या ठिकाणी पाऊस पडतो वारं असतं आणि एवढं असताना सुद्धा तो पुतळा आजही दिमागात उभा आहे.
पण मालवणची जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आला, एक स्मारक उभं करण्यात आलं. आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी कोसळलं. राग आला लोकांनी टीका केली. ही मंडळी काय म्हणली की यात राजकारण आणू नका, हे राजकारणाचा विषय नाही, हे वाऱ्यानं पडलं. शेजारच्या नारळ झाडावरचा नारळ पडला नाही आणि पुतळा त्या ठिकाणी कसा पडला. माझा काही पुतळे उभा करण्यामध्ये माझा त्या ठिकाणी संमत आलेला आहे. पुतळा कसा असावा, त्याची जाडी किती असावी, ब्रांजचं त्या ठिकाणी मिश्रण किती असावे याचे निकष ठरलेले आहेत. कारण शेकडो वर्ष हा पुतळा त्या ठिकाणी राहतो. पण निवड राजकारणासाठी काही कामं या मंडळींनी त्या ठिकाणी केले. या मंडळींना आपण जाब सुद्धा त्या ठिकाणी विचारला पाहिजे की तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा निवड राजकारणासाठी वापर का करता. त्यांच्या विचारांना आपल्याला पुढे जायचं आहे. अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं करण्यासाठी फार डौलामध्ये कार्यक्रम केला. आज काय परिस्थिती आहे, आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम हे त्या परिसरामध्ये झाले नाही. आणि म्हणून आपण अशा प्रकारचं सरकार जर त्या ठिकाणी काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणी वेळीच आपण दूर केलं पाहिजे. संविधानाचा बचाव करण्यासाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल की लोकसभेला 400 पार पाहिजे होते, असं नाही. विधानसभेच्या आमदारामधून सुद्धा राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी खासदार निवडून जातात आणि राज्यसभेमध्ये यांचं बहुमत नाही. याचं बहुमत जर आलं तर हे कायदा पारित करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना सुद्धा बदलतील एवढं धाडस या मंडळीचं त्या ठिकाणी. आज महागाई काय आपण त्या ठिकाणी पाहतो. ठीक आहे, त्या ठिकाणी काही जरूर योजना किंवा काही घोषणा केल्या जातात. मी तुम्हाला सहज माहितीसाठी म्हणून सांगतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये सरकारला टॅक्स किती देतो. आपण जर त्या ठिकाणी तांदूळ, आटा, डाळी, खाद्यतेल, रासायनिक खतं घेतली 100 रुपयाची आपण घेतली तर 5 रुपये त्या ठिकाणी सरकारला टॅक्स रूपाने दिले जातात. चहा, कॉफी, मसाले आपण घेतले तर त्याला 12% जीएसटी आहे. म्हणजे 100 रुपये मधले 12 रुपये त्या ठिकाणी सरकारला टॅक्स रूपाने जातात. सकाळी उठल्यानंतर आपण पेस्ट घेतो, साबण आहे, त्याच पद्धतीनं घरगुती वस्तू आहेत, भांडी, स्टीलचे पाईप आहेत, अपंगाची गाडी आहे, चॉकलेट आहेत, कॅन्डीज आहेत, त्याच पद्धतीनं वाहनाचा विमा आहे, कार खरेदी आहे, इलेक्ट्रिक मोटर आहे, जनरेटर आहे, प्रिंटर आहे, हेल्मेट आहे, शेतीची कीटकनाशक आपण वापरतो, चष्म्याची फ्रेम वापरतो, फाउंटेन फ्रेम वापरतो, त्याला 28 क्रीम घेतलं, रेझर घेतलं, लिक्विड सोप घेतला, डिटर्जंट घेतलं, पेंट वॉर्निश घेतलं. जरा परिस्थिती बरी झाली, आपण घर बांधायचं म्हणलं, सिमेंट घ्यायचं म्हणलं तर 100 रुपये म्हणले 28 रुपये त्या ठिकाणी टॅक्स रूपाने जातात. घरामध्ये टीव्ही घेतला, फ्रीज घेतला, वॉशिंग मशीन घेतलं तरी त्याला सुद्धा त्या ठिकाणी 28% एवढा जीएसटी आपल्याला द्यावा लागतो. आपण शेतीसाठी ट्रॅक्टर घेतो, ट्रॅक्टर घेतला तर त्याला 28% जीएसटी द्यावा लागतो. आणि एका उद्योगपतीने जर एखाद्या विमान, हेलिकॉप्टर घेतलं त्याला जीएसटी 5%. दैनंदिन वापराच्या गोष्टीसाठी एवढा मोठी रक्कम आपल्याकडून त्या ठिकाणी काढली जाते आणि रुपये त्या ठिकाणी महसूल रूपानं येतो आणि तो जातो कसा याचा विचार सुद्धा करण्याची गरज ही त्या ठिकाणी आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी विचार हा करणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रामधले वेदांता फॉक्सॉन असेल, अनेक प्रकल्प. आज पुण्याला एक मेळावा घेतला, दरवर्षी दर इलेक्शनला घेतो. 14 साली घेतला, 19ला घेतला, 24ला घेतला. 19चा मेळावा झाला, 24चा परवा मेळावा झाला, फार मोठा मेळावा झाला. तिथं सुजित पाटील होते, त्यांनी सांगितले की 62 साली आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी इथे टेल्कोसाठी जागा दिली. ती जागा दिल्यानंतर त्या जागेवर टेल्कोनं वाहनं निर्माण करण्याचा, माल वाहतुकीचे वाहनं उभं करण्याचा प्रकल्प उभा केला. नंतर सैन्य दलासाठी आवश्यक असणारे ट्रक, मोठमोठे लेलेंडर त्या ठिकाणी निर्माण झाले. आमच्या हाताला काम मिळालं, आमच्या हातातली कला त्या ठिकाणी गेली, आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. आम्ही तर प्लॉट घेतले, जागा घेतल्या, आम्ही राहिलो. आम्ही काही लोकांनी लहान इंडस्ट्री टाकले. पुन्हा टाटाने त्या ठिकाणी वाहन उद्योगामध्ये, कारमध्ये पदार्पण केलं, त्यामध्ये सुद्धा मोठी क्रांती केली. त्याच पद्धतीने हिंजवडीला IT पार्क आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पातून त्या ठिकाणी उभा राहिला. हिंजवडीचा IT पार्क जिथं आहे
त्या ठिकाणी संत तुकाराम सहकारी कारखान्याचं भूमिपूजन आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते झालं. पवार साहेबांनी कुदळ मारली आणि भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की इथं कारखाना होणार नाही. लोक विचार करायला लागले की असं का? तर साहेबांनी सांगितलं की इथं IT पार्क होईल, इथं महाराष्ट्रातल्या लाखो मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सर्व्हिस मिळेल. हा कारखाना इथून 15-20 किलोमीटर दूर होईल. तो कारखाना तिथं झाला, IT पार्क झाला हिंजवडीला, त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला. आणि एवढं चांगल्या प्रकारचं या राज्यामध्ये वातावरण असताना आज प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर आणि विशेषतः गुजरातला नेण्याचं काम ही मंडळी करतायत आणि याचा विचार सुद्धा आपण सर्वांनी करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. परवा जो मेळावा झाला त्या म्हणाले की ह्या आरपारची लढाई, ही लढाई विचाराची आहे, या आरपारची लढाई नाही. चव्हाण साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी ही त्या ठिकाणी लढाई आहे आणि तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होतील, लोक येतील जातील, अनेक विचाराचे लोक येतील, पण जो विचार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलाय तो विचार पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आज मतदारसंघामध्ये वातावरण चांगलं आहे, आपण सर्व बघताय, पण आपण गाफील राहता कामा नये. मला तुम्ही सांगा की इथून गेल्यानंतर आपल्या घरापासून सुरुवात करा. आपल्या घरामध्ये आपल्या माता भगिनींना, आपल्या पत्नींना, आपल्या शेजाऱ्यांना भगिनींना सांगा की या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंगे आहेत. त्यांचं नाव 1 नंबरला आहे आणि त्या नावापुढचं बटन दाबून आपण त्या ठिकाणी मला पुन्हा एकदा आपली सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. सुरुवात घरात न करायची आणि मग पुन्हा शेजारी पाजारांना सांगायचं. आणि मी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगतो की आता घरोघरी फिरून आपण प्रचार त्या ठिकाणी केला पाहिजे. विरोधक येतील, काही अफवा त्या ठिकाणी सोडतील, काही भडक भाषण करतील, आपला संयम ढवून द्यायचा नाही. आपला संयम त्या ठिकाणी ढवून द्यायचा नाही. तुम्हाला जर राग आला प्रचंड तर तो राग मी व्यक्त करतो, त्याला मी समर्थ आहे. तुम्ही फक्त सहन करा, मी सहन करत आलोय, तुम्ही सहन करा. पण आपलं संतुलन बिघडण्याचं काम ही मंडळी करतील आणि त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आज राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे. मला जी मंत्रिपदाची संधी मिळाली त्याच्या माध्यमातून सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये कापूस खरेदी असेल किंवा भाजीपाला पणनचा विषय असेल, अनेक विषयाला मार्ग देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. भूविकास बँकेचे त्या ठिकाणी थकीत जे पगार होते ते देण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिबा फुलेची कर्जमाफी योजना ही उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली. मी सहकार मंत्री म्हणून त्याची अंमलबजावणी केली. 50,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी सुद्धा तरतूद केली. दुर्दैवानं सरकार गेलं. ही रक्कम त्यांनी त्या ठिकाणी इतर गोष्टीकडे वळवली. त्यामुळे बरेच जण आपण त्याच्यापासून अलिप्त राहिले. पण मुख्यमंत्री महोदय येतात आणि ते सांगतात की आम्ही कर्जमाफी केली, जोरात बोलतात. पण आपण विचार करा की मला कर्जमाफी मिळाली का, माझ्या शेजाऱ्याला मिळाली का, माझ्या गावात मिळाली पाहिजे का, याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी करणं हे गरजेचं आहे. मंत्रिपदाच्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये सुद्धा काम करत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं. आपण चांगलं सहकार्य त्या ठिकाणी दिलं. मी पालकमंत्री असल्यामुळं त्या ठिकाणी फिरत असताना पुढे एक पोलीस गाडी असायची, मागे एक पोलीस गाडी असायची. मी मात्र निवांत असायचो. अनेक जण म्हणले की तुम्ही एवढे कसे निवांत, तुमचा आवाज येत नाही, तुम्ही आलेलं गेलं कळत नाही. तर मी त्यांना सांगितलं पुढची गाडी मागची गाडी ही शाश्वत नाही, शाश्वत फक्त बाळासाहेब पाटील आहे. आणि त्या बाळासाहेब पाटलांना, शाश्वत असणाऱ्या बाळासाहेब पाटलांना पुन्हा एकदा आमदार करण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण सर्वांनी या निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. अनेकांनी माघार घेऊन मला सहकार्य करण्याची भूमिका दिली. या सर्वांना अतिशय नम्रपणे त्यांना अभिवादन करतो. या सर्वांना इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी घेतलं जाईल. अनेकांनी चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, याबद्दल सुद्धा सर्वांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी शेतकऱ्याला स्वाभिमान उभं करायचं असलं तर आपल्याला त्या विचारांची माणसं झाली, त्या विचारांनी जो पक्ष चाललाय त्या पक्षाच्या पाठीमागे जावं लागेल. भाजपवाले सातत्याने सांगतायत आम्ही अच्छे दिन आले, आता नवीन शब्द आलाय. पूर्वी हिंदुत्व होतं, आता आले सनातन.
पूर्वी तर आमच्या वयाचं कोण असलं तर बघा, पूर्वी सिनेमा होता ना